आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। कोल्हापुरात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे। किरकोळ कारणावरून सावत्र आईनेच अवघ्या 5 वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। कोल्हापुरातील कासारवाडी येथील हा प्रकार असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। 5 वर्षाच्या चिमुरडीने अंथरुणात लघुशंका केल्याने सावत्र आईने लेकीला उलथण्याने चटके दिल्याचा संतप्त प्रकार घडलाय। अवघ्या 5 वर्षाच्या मुलीचा छळ केल्याप्रकरणी सावत्र आईच्या विरोधात MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। हातकलंगले येथील कासारवाडी येथील ही घटना आहे। सावत्र आईचे नाव पूजा मगरे असं आहे। तर पूजा विरोधात मुलीचे वडील शुभम मगरे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती। त्यांच्या तक्रारीनुसार पूजावर कारवाई करण्यात आली। शुभम आणि पूजा दोघांचाही हा दुसरा विवाह आहे। दोघांनाही पहिल्या लग्नापासूनची अपत्य आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 वर्षांच्या मुलीचे वडील शुभम मगरे हे कामानिमित्त बाहेर गेले होते। तेव्हा सावत्र आई आणि मुलगी दोघीच घरी होत्या। चिमुकली झोपली असताना तिने झोपेतच अंथरुणात लघुशंका केली। त्यामुळे पूजा हिला राग अडावर झाला। रागाच्या भरात तिने मुलीच्या गालावर, गळ्याजवळ, ओठांजवळ चटके दिले। यामध्ये 5 वर्षांच्या चिमुकली गंभीररित्या भाजली गेली। मुलीचे वडील घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे। सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर मुलीच्या वडिलांनी आईविरोधात पोलिसांमध्ये फिर्याद नोंदवली। या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी करत आहेत। जखमी मुलीचे वडील शुभम मगरे सध्या कासारवाडी इथं राहत असून त्याचे मूळ गाव जालना जिल्ह्यातील शहापूर धांडे गाव आहे। या घटनेने परिसरात मात्र एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे। सावत्र आईला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येते। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।